संघाच्या 12व्या प्रतिनिधीच्या अंगामध्ये रेग्युलर कलरची जर्सी नाहीये, त्यामुळे इथे 2 धावेची पेनल्टी ही मात्र इथे ड्रेस कोड नाहीये. परफेक्ट मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजांना खेळलेला मिस्टामिंग फटका आणि या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण बघतायत पहिला विकेट लागलेला आहे मोहपाडा संघाला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण बघतायत विकास हा फलंदाज बाद झालाय. अगदी बिना खाता खोले परतावा लागले पहिल्या फलंदाजाला फलंदाजी करत असताना मात्र मोहपाडा संघाच्या बॅटरला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मात्र आता सगळ्याला किरण हा फलंदाज मात्र दाखल झालेला आहे. करण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल होत असताना आपण बघू शकताय. राईट हँडर फलंदाज आहे. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण सध्या सोमा या गोलंदाजाला मात्र नक्कीच भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना बघाल. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर हा चेंडू आता सध्या सगळ्याला पण बघाल आउटसाइड ऑफस्टम्पच्या बाहेरनं फॉलो केलाय आणि या एकसा धावेने फलंदाजी करत असताना सध्या बॅटिंग करणाऱ्या मोहपाडा संघाच्या दाफलकावरती आपण बघतायत एक धाव जी मात्र नक्कीच सध्या बनली आहे. एक धाव दाफलकावरती आहे. मॅच मध्ये मात्र नक्कीच एक चांगलं टार्गेट उभा राहायचं आहे. या उद्देशानं ही फलंदाजी दाखल झाली आहे मोहपाडा संघाची. वेगवान चेंडू सध्या ऑन साईडला टर्न केलं होतं फलंदाजाने, डायरेक्ट थ्रू बॉलर झोनला केला. चान्स होता पण तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत बॅटरनं अक्षरशः सुरू टाकलेला आपल्याला बघायला भेटतोय. एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जाते. दाफलकावरती सध्या 2 धाबा बॅटिंग करत असताना मोहपाडा संघाच्या. दोन धाबा दाफलकावरती बनल्या. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी रितेश हा फलंदाज मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहताय. हो, या क्षणी मैदानाच्या आतमध्ये सध्या इनसाइड आउटला कटवण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, पण फलंदाजाच्या बॅटपासनं हा चेंडू मात्र नक्कीच फार लांबचं अंतर ठेवून विकेट किपरच्या दसाण्यामध्ये सेफ झोन मधनं पोहोचलाय आणि इथे येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. मैदानामध्ये आतापर्यंत सोमा या गोलंदाजाचा विचार केला तर त्याने फार चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक विकेट पहिल्या चेंडूवरती काढलाय, त्याच्यानंतर 2च धाबा खर्च केल्यात. म्हणजे श्री ठाकूरवाडी संघ नक्कीच इथे सध्या फार चांगला परफॉर्मन्स देते आहे. वेगवान बॉल तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटरच्या पॅडवरती जाऊन चेंडू संपर्क करतोय. पिचिंग थोडीशी जर पाहायला गेलं तर वेगळ्या दिशेची आपल्याला पाहायला भेटते. त्या अनुषंगाने इथे आपण सांगतायत की खर तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेफ राहू शकतोय आणि एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सोमाचा हा चेंडू सध्या सगळ्याला चांगला येईल. डॉट बॉल आलेला आहे. दाफलकावरती फक्त 2च धावा आहेत. एक विकेट खोललेला आहे. बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये आतापर्यंत नक्कीच मोहपाडा संघाने. वेगवान बॉल, वेट ऑन वॉच, थांबून खेळतोय. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना सध्या फलंदाज रितेश आणि रितेशने फटका सजवलेला आहे. थेट पॉइंट आणि थर्डमॅनच्या बीचोबीच चेंडू जाईल सीमा पार. रितेशने दाखवलेला आहे चेंडूला थर्डमॅनचा सिग्नल. चांगल्या धावींसाठी तिथे आलेला 4 चौकार येतोय दाफलकावरती. मात्र आता सध्या फलंदाजी करत असताना 6 धाबा बनल्या जात आहेत. बॅटिंग करणाऱ्या आपण बघतोय सध्या तरी या सामन्यामध्ये मोहपाडा संघाच्या. ओहो, चांगलं क्रिकेट. या क्षणी मैदानाच्या आतमध्ये इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे आणि सरळ अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच हा चेंडू खेळून बसत असताना
खरं तर बॅटर रितेश पाहायला भेटेल आणि इथून बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये लागतोय हा मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या आपण बघतायत मोहपाडा संघाला. दोन फलंदाज बाद झाली आहेत. 6 धाबा दाफल का बढती आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत भास्कर सध्या फलंदाजीसाठी येतोय. चला आयोजकांनी आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. एकतरी प्रतिनिधी आमच्याकडे या. अगदी आपण बघू शकतायत सध्या तरी मॅच मध्ये दुसऱ्या स्पेलला सुरुवात झाली आहे. बबलूचाही षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत. ऑन साईडला चेंडू कटवला जातोय. फिल्डर तिथे आलेत मैदानावरती. जर बघायला लागले तर या चेंडूवरती सध्या एका धावेचा प्रयत्न जो मात्र नक्कीच फलंदाज करणने सक्सेस केलेला एक सिंगल या चेंडूवरती भेटली जाते आहे. बरोबर आपण पाहतायत दाफलकावरती 7 धावा सध्या तरी लागल्या गेल्यात. 7 धावा दाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये मात्र नक्कीच सध्या मोहपाडा संघ मात्र अगदी आपण बघू शकतायत 2 धावेची पेनल्टी घेऊन खेळ करत असताना पाहायला भेटतो. कारण 12व्या खेळाडूला जर्सी नाही आहे त्यामुळे नक्कीच ही पेनल्टी मोहपाडा टीमला दिली गेली आहे. फटका फसला. मिस्टामिंग आहे. फिल्डर शॉट्सवर लेगचा बॉल खाली होता. चान्स क्रिएटिव्ह झाला होता या सामन्यामध्ये. सध्या आपण बघतायत श्री ठाकूरवाडी संघाला पण त्या चान्स वरती जर पाहायला गेलं तर एका सेकंदात पाणी फिरलं आणि मैदानाच्या आतमध्ये इथे नक्कीच थोडीशी दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला भेटली आहे. फलंदाज जर बाद झाला असता तर कदाचित एक सिंगल येऊ शकली नसती पण फलंदाज बचावला देखील आणि सिंगल देखील आली. म्हणजे स्मॅश मध्ये मोहपाडा टीमला सध्या तरी या धाबा भेटल्या गेल्या आहेत. शफल झालाय. स्टॅकर एंडला करण फलंदाजी करतोय. हा चेंडू प्रचंड गतीने निघून गेला. बबलूचा सरळ विकेट किपरच्या समोर येईल. बबलूचा हा चेंडू चांगला डॉट बॉल. साहिल प्रतिष्ठान चषक 2025 ची चौथ्या रात्रीतला आपण पाहतायत रेग्युलर पोल मधला पहिल्या फेरीचा दुसरा सामना. पहिला सामना जिंकलेला तो म्हणजे शिदगाव संघाने. त्यामुळे शिदगाव संघ नक्कीच आरामशीर तिकडे जाऊन थोडीशी रेस्ट घेतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय बॅटिंग करत असताना लॉप खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आणि आता पुन्हा एकदा ज्या पाऊली दाखल झाला होता करण त्या पाऊली परतावा लागेल. पुन्हा एकदा डगआउट मध्ये येतोय. अगदी पुन्हा एकदा हा रेड सिग्नल ओयूटी आउट. फलंदाज होईल पुन्हा एकदा बाद. विकेट नंबर लागतोय या सामन्यामध्ये मोहपाडा संघाला 3. वारंवार आता विकेट गमावल्या जात आहेत बॅटिंग करत असताना. इथे सध्याच्या घडीला आपण बघताय मोहपाडा संघाकडून आणि या विकेट कुठेतरी आता नक्कीच मोहपाडा संघाला मात्र स्ट्रगल करण्यासाठी भाग पाडतील. स्कोरबोर्ड वरती ज्या उद्देशाने धावा गोळा करायच्या त्या धावा जमा झाल्या नाहीयेत आणि ज्या पद्धतीने विकेट तुम्हाला राखून खेळ करायचा आहे त्या पद्धतीने आतापर्यंत विकेट तुम्ही राखल्या नाहीयेत. 8 धावा 3 विकेट गमावल्यात. सामन्यामध्ये जर पाहिलं तर श्री ठाकूरवाडी संघ आतापर्यंत फार वेगळ्या हाय लेवलचं क्रिकेट मात्र आतापर्यंत खेळती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेशला मात्र मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलं गेलं. राजेश आलाय. सॉफ्ट हँडेडनं कटवलेला फटका. थर्डमॅनला चेंडू एंट्री करतोय. तिथे फिल्डर आहे. बॉल पकडला गेला. या चेंडूवरती शेवट नकार दिला मैदानाच्या आतमध्ये राजेशनं देखील. कारण त्याला देखील माहिती आहे वारंवार विकेट सापडल्या गमावल्या जात आहेत आणि इथे थोडंसं शांत राहणं फार गरजेचं आहे. सेट होणं गरजेचं आहे. त्यासाठी अधिकचा वेळ स्वतःला द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर टीमला द्यावा लागेल. 3 विकेट 8 धाबा दाफल कबड्डी. सामन्यामध्ये आपण बघू शकताय षटक नंबर 2 सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू सरळ
फलंदाजाला करेल बीट. बबलूचं हे षटक मात्र फार चांगलं ठरलं आहे, ज्यामध्ये 2 धाबा खर्च झाला, 1 विकेट भेटला आणि 3 बॉल डॉट आले. आणि अशा प्रकारे 2 षटकाच्या ज्या महत्त्वाच्या खरं तर ओव्हर होत्या, त्या 2 ओव्हर मात्र नक्कीच फार चांगल्या हाताळलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. फक्त आणि फक्त 8 धाबा खर्च केल्यात गोलंदाजी करणाऱ्या श्री ठाकूरवाडी संघाने. आणि बॅटिंग करत असताना फार वधूंस्तुक अवस्था निर्माण झाली आहे या मॅचमध्ये सध्या तरी मोहपाडा टीमची, कारण 3 विकेट 2 षटकाच्या अंती फक्त 8. चला जास्त डिमिटिंग करायची नाही गोलंदाजी करणारा संघ, कारण अजून पहिल्या फेरीच्या 3 मॅचेस आपल्याला कंटिन्यू खेळवायच्या आहेत, त्याच्यामुळे लवकर घ्या. सध्या तरी 8 धावा दाफलगावरती आहेत, 3 विकेट गमावलेल्या आहेत फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये. सध्या आपण पाहतायत मोहपाडा संघाने नवीन गोलंदाज तिसरा षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. सध्या गोलंदाजी मार्कवरती विजय हा गोलंदाज तयार होतो आहे. विजयचं सांघिक जर पाहायला गेलं तर पहिलं षटक आणि टीमचं तिसरं षटक टाकत असताना विजय आपण बघाल. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा नॅचरल अँगलचा टर्न भेटलाय. स्लोवर झोनमध्ये हा चेंडू खरं तर कटवला गेला. प्लेसमेंट एक चांगली पाहायला भेटली, कोणत्याच प्रकारचा ॲक्शन उचलला नाहीये धावेसाठी तिथे फलंदाजाने. आणि विजयचा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट येतो आहे. फुल लाईनचा बॉल इनसाइड आउटला चेंडू खरं तर कटवला गेला. फिल्डर आहेत, प्रयत्न केलाय झेल पकडण्यासाठी, परंतु त्या प्रयत्नावरती फिरलेला आहे फक्त आणि फक्त शांत करणारं हे पाणी. आणि तिथून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 बॅटिंग करत असताना सध्या फलंदाज भास्करच्या बॅटमधून चौकार. अगदी 12 धाबा दाफलकावरती आहेत. इतिहास चेंडू मात्र चांगलासा खेळला गेलाय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती मात्र परत एकदा सध्या तरी एक सिंगल नक्कीच कन्वर्ट केली जाते. सिंगलच्या बढतीने दाफलकावरती आता पुन्हा एकदा 13 धाबा फलंदाजी करत असताना मात्र मोहपाडा संघाच्या या स्कोरबोर्डवरती बनल्या गेल्यात. श्री ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर नक्कीच या सामन्यामध्ये आतापर्यंत बॉलिंग अटॅक फार चांगला वापरलाय, पण आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला फलंदाज राजेश आहे आणि राजेशने उडवला स्ट्रेट हा चेंडू बाउंड्री लाईनच्या समोर बॉलर झोनच्या दिशेनं बाहेर. तिथे मिळतोय भरपूर उशिरानंतर नेत्रदीपक स्ट्रोक षटकार. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय राजेश हा फलंदाज. वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये विजयचा, त्याच्यावरती एक छोटी सिंगल मात्र सध्या तरी भेटली जाते. दाफलकावरती मात्र इथून 20 धावा जमा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या मोहपाडा संघाच्या. ओ या क्षणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत आफिल जोराची बनवली, पण तिथे नक्कीच सांगतायत की एक्झॅक्टली हा चेंडू सरळ विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचलेला आहे. डॉट बॉल येतोय इथे. बहुतेक हे षटक जे आहे ते संपूर्ण झालेले आपल्याला पाहायला भेटत आहे. विजय होता गोलंदाजी करत असताना या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केलेल्या आहेत विजयने. आणि दाफलकावरती सध्या फलंदाजी करत असताना मोहपाडा विचार केला तर 3 विकेट आणि 20 या धावसंख्येवरती पोहोचला आहे.
सामन्यामध्ये सध्या तरी 3 षटकं संपन्न झाली आहेत. 20 धावा दाफल कबड्डी बनल्यात. समोर मैदानामध्ये सध्या आता 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज रमेश मात्र तयार झालेला आहे. रमेशचा पहिलाच बॉल पहिल्या चेंडूवरती आपण बघतायत. सध्या तरी एक धाव मात्र नक्कीच तिथे मिळाली जातीये. एक धाव आली आहे दाफल कबड्डी सध्या तरी आपण बघू शकाल. 21 धावा मात्र ज्या जोडल्या जात आहेत सध्या बॅटिंग करत असताना. अगदी मोपाडा टीमच्या मोपाडा संघाचा विचार केला तर नक्कीच एक चांगला संघ आहे, पण ज्या प्रकारे धावा यायला हव्यात त्या धावा सध्या आतापर्यंत फलंदाजांनी कुठलेल्या नाहीयेत. त्यामुळे आता इथून दिमागदारीचं क्रिकेट जास्त खेळावं लागेल. मोठे फटके जर आले तर नक्कीच इथे एक चांगलं लक्ष बनवू शकतं. आकुडपट्ट्याचा बॉल पुन्हा एकदा मागे सरकले. तिथे मैदानाच्या आतमध्ये एक साखबरला चेंडू खेळला जातोय. फिल्डर अगदी बॉलवरती पोहोचलाय आणि इथे सध्या सगळीला पण बघतायत. पुन्हा एकदा या चेंडूवरती एकच धाव मिळती आहे. सिंगल्स जास्ती प्रमाणामध्ये आतापर्यंत या डावामध्ये घेतलेले आहेत आणि मोठ्या फटक्यांचा विचार केला तर मोठे फटके देखील अगदी 1-2 आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच आता इथून सामन्यामध्ये फार चांगल्या रीतीनं या धावा बनवल्या जात आहेत. हा चेंडू सध्या पडल्यानंतर थोडासा बाउन्स बनवतोय. सरळ मैदानाच्या आतमध्ये विकेट किपरच्या दस्तानामध्ये हा चेंडू पोहोचलाय. डॉट बॉल फेकला गेला गोलंदाजी करत असताना. गोलंदाज रमेश या गोलंदाजाकडनं 22 धावा दाफल कबड्डी आहेत. मॅच मध्ये सध्या माहोल जर पाहायला गेलं तर शांत गतीचा जास्ती बनलाय, कारण बराच उशीर झालेला. मोठा फटका पण बघितला नाहीये. ओ लॉफ केला, फुल टॉस आहे. अपुरा फटका मैदानाच्या आतमध्ये. आज लिखली जाईल अधुरी कहाणी आणि त्या कहाणीमध्ये पाहायला भेटतोय फलंदाजी करत असताना राजेश. मोपाडा संघाला लागेल 22ला 4, 4था विकेट. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये वैभव फलंदाजीसाठी आलाय. वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ हा बॉल जर बघायला गेले तर बॅटपासून खूप लांब ठेवलेला आहे आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये वैभवला मात्र या क्षणी बीट केलं जाईल. पडल्यानंतर थोडासा चेंडू अतिरिक्त बाउन्स बनवतोय, उसळी बनवतोय आणि त्या उसळीच्या कारणास्तव तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅट्समनला थांबवलं गेलंय. 4थं षटक सुरू आहे. आक्रमण नक्कीच आतापर्यंत या षटकामध्ये कोणती झाली नाहीयेत. एकतरी मोठा फटका आला तर नक्कीच दाफल पुढे जाईल. मिस्टामिंग पुन्हा एकदा फटका फसलाय. फिल्डर येतोय मिड ऑनचा. जबरदस्त जाईल मैदानाच्या आतमध्ये. पकडत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला भेटेल. सध्या तरी सोमनाथ हा क्षेत्ररक्षक आणि फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत पुन्हा एकदा मोपाडा संघाला लागलेला आहे हा पाचवा विकेट. आतमध्ये मात्र सुरुवातीपासून जे दडपण बनले त्या दडपणामधून बाहेर पडत नाहीये मोपाडा संघ. चार षटकं संपन्न झाली आहेत. 22 धावा दाफल कबड्डी आहेत. आता अजून देखील एका षटकाचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. पाचव्या षटकाला मैदानामध्ये सध्या सुरुवात झालेली आहे. 5व्या षटकातला पहिलाच बॉल निलेश गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आउटसाइड द लेग स्टंपला सोडत असताना आपण बघाल अतिरिक्त रन्स इथे दाफल कबड्डी आता पोहोचली जातीये. सध्या 23 धावा दाफल कबड्डी आहेत. 23 धावा धावसंख्येवरती खरं तर सध्या तरी लगाम ठोकतायत बॅटिंग करणाऱ्या मोपाडा संघाच्या. पण या षटकामध्ये आता कमसे कम 20 तरी धावा जोडाव्या लागतील या स्कोरबोर्ड वरती. ओ वेग भन्नाट आहे, पण तिथे पण सांगतायत की हा चेंडू सेफ झोनच्या आतमध्ये गेलाय की बाहेरच्या दिशेनं
हे पाहण्यासाठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी आम्ही करतोय, तर इथे चेक केलं जाईल. आपण पाहतायत वेग तर भन्नाट आहे, पण हा चेंडू आणि यस, तिसऱ्या पंचाचा सिग्नल एक्झॅक्ट लेग स्टिक जी आहे ती थोडीशी सोडलेली आहे, म्हणजेच हा जो बॉल आहे तो थोडासा खराब वापरला गोलंदाजाने. वाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे पुन्हा एकदा धावफलकावरती मात्र नक्कीच ऍड झालेली आहे. आणि धावफलकावरती सध्या पण पाहतायत 24 धाबा. 24 धाबा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. पुन्हा एकदा फिल्डर बॉलवरती येत आहेत. या क्षणी आता नक्कीच त्याच लिमिटमध्ये झेल पकडायचा होता. थोडासा जर पाहिलं तर मैदानावरती आपण बघतायत क्षेत्ररक्षक लांब राहिला आणि मैदानावरती तिथे त्याच चुकीचा फायदा उचलत असताना फलंदाज भास्करने मिळवल्या त्या चेंडूवरती 2 धाबा. 2 धाबा आल्यात 26 धाबेवरती सध्या तरी धावफलक. बॅटिंग करत असताना मोहपाडा संघाचं पोहोचलाय. ओहो, वेग भन्नाट आहे निलेशचा या चेंडूवरती. तिथे मैदानाच्या आतमध्ये मात्र चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला कट केला जातोय. फिल्डर आली आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये याही चेंडूवरती वापरतोय बॅटर. बरोबर मैदानाच्या आतमध्ये इथे याही चेंडूवरती 2 धाबा भेटल्यात. स्कोरबोर्ड 28 या अंकावरती पोहोचलाय. प्रेक्षकांना ज्या उमेदीनं खरं तर या सामन्यामध्ये क्रिकेट बघायचं त्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत होत नाहीये, कारण मोठे फटके जितके जितके येतात तितके तितके प्रेक्षक आनंद घेतात. आणि या मॅचमध्ये आपण बघताय फार लो स्कोरिंग लिमिट जो सध्या मोपाडा टीमने दाफलकावरती रचलेला आहे. फटका पुन्हा एकदा मिड ऑफला आहे. फिल्डर तिथे आला आहे. दुसरीची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ती मागणी सध्या सगळीला कन्फर्मरित्या मात्र या क्षणी कंप्लीट झालेली आहे. इथे देखील 2 धाबा. 30 धाबा आता दाफलकावरती टीम टोटल मोपाडा संघाचा सध्या तरी आपल्याला पाहायला भेटतोय. हो, या क्षणी मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगला चेंडू तिथे सध्याच्या स्थितीला फिल्डर आलेले आहेत. बॉल सध्या मैदानावरती आपण बघताय पकडून फेकला. विकेट किपरच्या क्षेत्राला एक सिंगल या चेंडूवरती मिळाली जाईल. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न तर भन्नाट केलेले आहेत, पण बॅटवरती जे मिडल टायमिंग हवं आहे ते मिडल टायमिंग खरं तर फलंदाजांच्या येत नाही आहे. या षटकामध्ये सुरुवातीचे 2 एक्स्ट्रा चेंडू वापरलेत गोलंदाज निलेशने. त्याच्यानंतर जे 4 बॉल टाकून झालेत त्या 4 चेंडूवरती जर बघायला गेलं तर नक्कीच चांगल्या लेंथमध्ये टप्पे वापरलेत गोलंदाज निलेश या गोलंदाजाने. हो, या क्षणी वेग आहे. पडल्यानंतर हा चेंडू फलंदाजाच्या पायावरती संपर्क करतोय. अगदी आपण बघू शकतायत लेग बाईज मधून या चेंडूवरती एक धाव भेटती आहे. दाफलकावरती सध्या 32 आहेत. आपण बघाल एका बाईकची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची प्लीज. एच एफ डिलक्स या गाडीची चावी हरवली मित्रांनो. जर कोणाला मिळाली असेल तर त्याने आणून द्यायची आहे. हो, या क्षणी मैदानाच्या आतमध्ये पंचांनी मात्र आता इथे नक्कीच नो बॉलचा सिग्नल दिलेला आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच भरपूर लेवलचा हाईट आहे, पण आता गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे हाईट चेक करण्यासाठी मात्र टीव्ही अंपायरची मागणी केली आहे. चेक केलं जात आहे इथे. जरूर आपण बघू शकताय सध्या
आणि नक्कीच इथे तिसऱ्याही पंचांचा सिग्नल येतोय की या चेंडूवरती हाईट फॅक्टर भरपूर आहे, म्हणजेच नो चेंडू येतो आहे. नो बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावा लागेल आणि नो प्लस मैदानात 7 मध्ये या चेंडूवरती सध्या आपण बघतोय 2 धाबा घेतल्यात, म्हणजे 3 धाबा आता पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ करतायत आणि स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना मोपाडा संघाचा धावफलक 35 या आकड्यावरती पोहोचला आहे. 35 धाबा धावफलकावरती आहेत. मॅचमध्ये येणारा चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला भेटेल. फ्री हिट बॉल ऑफ खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू मात्र नक्कीच वेगळ्या दिशेला खेळायचा होता, पण बॉल वेगळ्या दिशेला उडलाय. क्षेत्ररक्षक पॉईंटचा येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या जातील. अशा पद्धतीने या सामन्याचा पहिल्या 17चा खेळ संपला आणि पहिल्या 17मध्ये स्कोरबोर्डवरती 37 बनल्यात बॅटिंग करणाऱ्या मोपाडा संघाचा आणि 38 धावेचे लक्ष चेस करत असताना बघायला मिळेल दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला टीम श्री ठाकूरवाडी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये ऍड केली जाईल. तुर्तास आम्ही घेतोय लंच ब्रेक. थँक्यू सो मच. Hello, hello, hello. Mic check. आणि मोपाड सावरवाडीचे कॅप्टन आणि कलमपाडा कॅप्टन या टॉच ओढवायला. हॅलो. पण ते इकडे बदलापूरमध्ये आहे बा. बदलापूरमध्ये.
आलेला आहे स्कोअर एका एका ओव्हर नंतर 20 धावसंख्या.
झालेले आहेत. हॅलो. चला मॅन ऑफ द मॅच शिव ठाकूरवाली बबलू. 15 बॉल 33 धावसंख्या, 1 विकेट. मॅन ऑफ द मॅच बबलू यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायला.